आणि शेण आणि गोमूत्र हे कमीत कमी 100 रुपये किलो प्रमाणे गेलं तर शेतकऱ्यांना ते परवडेल. गोशाळा म्हणजे काय झालंय की कैदखाना आहे, जेल आहे. एका बंदिस्त भिंतीच्या आड त्या गायीचं जीवन आहे. गोपालन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला एका गायीसाठी किमान तिच्या पालन पोषणासाठी 5 लाख रुपये शासनानं अनुदान द्यायला हरकत नाही. शासनाने जरी गोहत्या बंदी कायदा सुरू केला किंवा लागू केला तरी नुकसान शेतकऱ्याचंच होतंय. मात्र गायीच्या संदर्भानं शासनानं गोहत्याबंदी कायदा केलेला आहे आणि गायीची तस्करी करणाऱ्यावरती मोकोका कायदा हा लावला जाणार आहे आणि त्या संदर्भानं तशा घटना आपल्याला वर्तमानपत्रातून ऐकायला मिळतात. परंतु अशाही काही घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांचे जे शेती कामासाठी लागणारे बैल आहेत ते बैलसुद्धा गोरक्षकांनी गायींच्या तस्करीच्या नावाखाली पोलीस प्रशासनाच्या हवाली केले किंवा पकडले गेले आणि मग त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचं नाहक नुकसान किंवा त्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास झालेला आपल्याला दिसून येतो. कायदा झाला गोहत्याबंदीचा, मग बैलांचा त्याच्यामध्ये संदर्भ काय? मग तो कायदा बैलांसाठी पण लागू आहे का? पहिला प्रश्न असा आहे की आपल्याकडं गाईला म्हणजे माताच मानतात. गाईची विक्री होतच नाही, कारण ज्या गावरान गायी आहेत, देशी गायी आहेत, त्या एकमेकाला भेट स्वरूपात दिल्या जातात. ज्याची पाळायची इच्छा आहे त्याला गाय भेट दिली जाते. समजा गायींची संख्या वाढली तर ती आणखी दुसऱ्या नातेवाईकाकडे सर्क्युलेट होते. म्हणजे शक्यतो 99% गायी ह्या खाटकाच्या दावणीला जातच नाहीत किंवा कुणी विकतच नाही. जे विकतात ते कमर्शियल लोक आहेत, व्यवसाय म्हणून गायीकडे पाहतात. आता प्रश्न असा आहे की जो व्यावसायिक मनोवृत्तीचा माणूस आहे तो गावरान गाई पाळणारच नाही, कारण गावरान गायला तेवढं दूध निघत नाही. मग तो गाई कुठल्या पाळतो? संकरित गाई पाळतो, ज्या गाईला जास्त दूध. आणि ती गाई भाकड झाली किंवा ती गाई आजारी पडली तर अशा गाई ज्या की विदेशी संकरित आहेत अशा गाई खाटकाच्या दावणीला जाताना आपल्याला दिसतात. गावरान गाई जातच नाहीत पहिली गोष्ट. पण तरीसुद्धा गायींच्या संदर्भानं जो कायदा झालेला आहे तर त्या कायद्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसतो? शेतकऱ्याला बसतो. मग आता होतं काय, कधी कधी एखाद्या शेतकऱ्यानं दुसऱ्या एका नातेवाईकाला एखादी गाय किंवा तिचे बछडं वासरू भेट दिलेलं असलं तर तो कसा घेऊन जाणार? काय चलवी जाणार का? पूर्वीसारखा आता काळ नाही. तो कुठल्या तरी पिकअपमध्ये टेम्पोमध्येच घेऊन जाणार ना, बरोबर का? जवळ असला तर न्यायची, म्हणजे त्याला वाहन लावायची गरजच नाही. परंतु यदा कदाचित ते नेत असताना, वाहतूक करत असताना, मग ते गाय असेल, बैल असेल, जर पकडले गेले तर त्याचा भुर्दंड शेतकऱ्याला बसवावा बसतो. म्हणजे तो गुन्हेगार नसतो पण बऱ्याचदा. मग त्याचा आर्थिक फटका त्याला बसतो आणि ह्या कायद्याच्या भीतीनं त्याच्याकडून पैसे उकळले जातात, बरोबर. म्हणजे आपल्याकडे बरेचसे कायदे आहेत ना, ते भीती दाखवण्यासाठी आहेत आणि भीती दाखवून पैसे उकळण्यासाठीच आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याही पुढं जर गायीला आपल्याला म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जर एवढंच महत्त्व असेल तर गायीला आपण राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की त्या गायीला त्या शेतकऱ्यांना जीवापाड जपावं यासाठी गोपालन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला एका गायीसाठी किमान तिच्या पालन पोषणासाठी 5 लाख रुपये शासनानं अनुदान द्यायला हरकत नाही. आणि गायीच्या दुधाला कमीत कमी 500 रुपये लिटर दूध द्या ना. मग त्या गायीचं दूध असेल, तूप असेल, बरोबर आहे का नाही? तर त्यासाठी चांगला भाव मिळाला पाहिजे. आणि जसं आपण शेतकऱ्याकडून अन्नधान्य खरेदी करतो तसं गायीपासून निर्माण होणारे ज्या वस्तू आहेत, मग दूध असेल, तूप असेल, शेण असेल, मूत्र असेल, याचं खरेदी केंद्र शासनानं सुरू केलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा बांधील हमी भाव दिला पाहिजे. कारण पालन करणाऱ्या लोकांचा, गोसेवकांचा, गायीचा जेवढा सन्मान होतो तेवढाच गोसेवकांचा सन्मान झाला पाहिजे. कारण आपण जर पुरातन काळामध्ये पाहिलं तर गोपालन करणारे जे गोपाळ आहेत त्यांना सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून शासनानं हे वरवरचं जे आहे ना, लोकांवरती दबाव आणि हे करण्याऐवजी खरोखर जर गोपालन आपल्या देशात वाढवायचं असेल तर काही सुविधा शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. एक तर
गावरान गायी पाळणं परवडत नाही. दुसरी गोष्ट, गायींची संख्या हा कायदा झाल्यापासून उलट कमी व्हायला लागली. कारण शेतकरी काय करायला लागले, त्यांचं गोपालन करणं सोडून द्यायला लागले, गायी पाळणं सोडून द्यायला लागले. आणि मग काय व्हायला लागलं की आपल्याकडच्या गायी सगळ्या कुठं चालल्यात आता, गोशाळेमध्ये. म्हणजे गोशाळेमध्ये नेऊन लोक सोडायला लागले. आता गोशाळेमध्ये जर समजा गायी नेऊन सोडल्या, तर त्या ठिकाणी गोशाळा म्हणजे काय झालंय की कैदखाना आहे, जेल आहे. एका बंदिस्त भिंतीच्या आड त्या गायीचं जीवन आहे. गाय हा प्राणी डोंगरावरती, रानामध्ये मोकळा फिरणारा, मुक्त फिरणारा प्राणी आहे. आणि त्या गायी जर मोकळ्या फिरल्या तरच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं खाद्य, वेगवेगळ्या पद्धतीचा आहार त्यांच्या पोटात जाईल आणि त्या सशक्त होतील. गोशाळेमध्ये त्यांची मानसिकता ही आनंददायी कशी असेल. म्हणून गोशाळा हे गायींचं माहेरघर म्हणता येणार नाही. तो गायींचा कैदखाना आहे, तो त्यांच्यावरती झालेला अन्याय आहे. आणि म्हणून जसं मी म्हटल्याप्रमाणे गायीच्या प्रत्येक वस्तूला भाव मिळाला पाहिजे. शेणाला भाव मिळाला पाहिजे, गोमूत्राला भाव मिळाला पाहिजे. आणि शेण आणि गोमूत्र हे कमीत कमी 100 रुपये किलोप्रमाणे गेलं तरच शेतकऱ्यांना ते परवडेल. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे गायींचा सण, बैलांचा सण म्हणजे पोळा असतो. मग हा गायीचा जो राष्ट्रीय सण आहे, त्याला राष्ट्रीय सणाचं महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि त्या सणासाठी गायीचा सन्मान म्हणून, आपल्या आईचा सन्मान म्हणून त्या गाय आणि बैलासाठी शासकीय खर्चानं, शासकीय अनुदानावरती घुंगरमाळा आणि सजावटीसाठी झुली मिळाल्या पाहिजेत, असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गायीची तस्करी होते किंवा गायीची वाहतूक होते, म्हणून जेवढ्या आतुरतेनं, कळवळ्यानं जे गोरक्षक धावून जातात, त्या गायींची सुटका होण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु तेच गोरक्षक गायींना सुखसुविधा मिळाव्यात, गोपालकांना सुविधा मिळाव्यात, त्यांच्या समोरचे प्रश्न दूर व्हावेत आणि गायीला सुद्धा पालनपोषणासाठी तिचं कुपोषण होऊ नये म्हणून चांगला चारा मिळावा, यासाठी आंदोलन करताना किंवा या संदर्भात शासनाकडे मागणी करताना कुठलेही गोरक्षक आपल्याला दिसत नाही. मग आपण गायीसाठी गोहत्या बंदी कायदा केला, परंतु या ठिकाणी खरी घुसमट त्या गायींची जास्त होते. खरा अन्याय त्या गायीवरती होतोय. कारण त्या गायी कैदखान्यामध्ये, गोशाळेमध्ये जात आहेत. उलट त्या जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, बांधावरती राहिल्या आणि त्यांचं पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना त्या गायीच्या प्रत्येक गायीच्या मागे पालन पोषण आहारासाठी खर्च मिळाला, तर त्यांची संख्या अजूनही वाढू शकते, वाढली जाईल, हे एवढं मात्र नक्की. आणि म्हणून शासनानं सुद्धा गायीवरती जर खरोखर प्रेम असेल तर त्यांच्या संवर्धनासाठी विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. धन्यवाद.